बीडमध्ये बँकेच्या गेटवर गळफास घेऊन एका बापानं आपलं जीवन संपवलंय। लेकीच्या लग्नासाठी ठेवीचे पैसे मिळत नसल्यानं बापानं हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे। चक्रा मारून थकलेल्या बापाचं हे टोकाचं पाऊल बीडच्या गेवराई तालुक्यातील खळे गावात हा धक्कादायक प्रकार घडलाय। छत्रपती मल्टीस्टेट बँकेनं ठेवी न दिल्यानं या बापानं आपलं जीवन संपवलेलं आहे। लेकीच्या लग्नासाठी ठेवीचे पैसे मिळत नसल्यानं हे टोकाचं पाऊल या बापानं उचललं आणि बँकेच्या गेटवरच गळफास घेत आपलं जीवन या बापानं संपवलेलं आहे। चक्रा मारून थकलेल्या बापाचं हे टोकाचं पाऊल बीडच्या गेवराई तालुक्यातील खळे गावात हा सगळा संतापजनक आणि धक्कादायक प्रकार घडलेला आहे। छत्रपती मल्टीस्टेट बँकेनं ठेवी न दिल्यानं जीवन संपवलेलं आहे। मुलीच्या लग्नाचं स्वप्न उद्ध्वस्त झालं आणि बापानं आपलं जीवन संपवलेलं आहे। आपले प्रतिनिधी हरिदास तावरे आपल्याशी जोडले जात आहेत। संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे त्यांच्याकडूनच समजून घेऊया। हरिदास, नेमकं काय झालं? बँकेमध्ये ठेवी होत्या, त्या ठेवी बँक देत नव्हती, एका लेकीच्या बापानं आपलं जीवन संपवलेलं आहे। नक्कीच शुभम, या ठिकाणी सांगता येईल की बीड जिल्ह्यामध्ये गेले काही दिवसापासून मल्टीस्टेट बँकांनी सर्वसामान्य ग्राहकांना मोठ्या प्रमाणामध्ये गंडा घातला। लाखो रुपये, करोडो रुपये सर्वसामान्यांचे या ठिकाणी उद्ध्वस्त झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। अनेकांचे घरं उद्ध्वस्त झाले, अनेकांना शेवटी स्वतःला गळफास घेण्याची वेळ देखील आली, तरी याच्यावर प्रशासनाच्या वतीनं कुठेही पाऊल उचललं जात नाही। अनेक वेळा आंदोलनं झाली, मोर्चे झाले, मात्र ह्या मल्टीस्टेट विरोधामध्ये फक्त जे संस्था आहेत, ज्या मल्टीस्टेट आहेत, त्याचे जे मालक आहेत त्यांना अटक केलं जातं, त्याच्यावर ठोस पावले उचललं जात नाहीत। लाखो आणि करोडो रुपयाचा गंडा घालणाऱ्या ह्या संस्था ज्या आहेत, या बीड जिल्ह्यामध्ये एक नव्हे, दोन नव्हे, तर अशा 6 ते 7 बँकांनी बीड जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य ग्राहकांना जास्तीच्या पैशाचं आमिष दाखवून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गंडा घातल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। आणि तसाच प्रकार बीडच्या गेवराईमध्ये जी छत्रपती मल्टीस्टेट बँक आहे, या बँकेने संबंधित सुरेश जाधव नावाचे जे खातेदार आहेत यांना पैसे देतो म्हणून वारंवार बँकेत यायला लावलं, मात्र त्या ठिकाणी त्यांना पैसेच दिले नाहीत। शेवटी त्यांच्या सर्व कुटुंब देखील या ठिकाणी त्या काल बँकेमध्ये असल्याचं समजतंय, बँकेमध्ये गेले होते, मात्र त्यांना पैसे दिलेच नाहीत। मुलीचं लग्न आणि मुलाच्या फीस साठी हे पैसे ते मागत होते, मात्र शेवटी नाविलाजास्तव त्यांनी मी आत्महत्या करीत आहे असं देखील त्या ठिकाणी सांगून त्या मल्टीस्टेट बँकेचे जे अधिकारी आहेत त्यांना सांगितलं, मात्र त्यांना कसलीही कळवळ न आल्यामुळं आली नाही आणि अखेर सुरेश जाधव यांनी स्वतःचं जीवन संपवल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं। हरिदास, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या घटनेच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।